हॅलो नमस्कार. इथे बघा मी भांडे घासत आहे आणि आज आहे ना थोडंसं देवाच्या मंदिरामध्ये जायचं होतं महादेवांच्या, म्हणून आज आहे ना पटपट आवरून घेतलं. तर म्हटलं संध्याकाळची वेळ आहे आणि भांडे तर तसे कसे काय ठेवू, म्हणून मी ना आज पटपट भांडी पण आवरून घेतली, म्हणजे तिकडनं आल्यानंतर ना भांड्यांचा पसारा राहणार नाही. ते इथे सर्व मी क्लीन करून घेतलेलं आहे, बेसिंग वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि इथे दूधवाला आलेला होता, तर दूध पण म्हटलं लगेच तापवूनच घेऊ. मग दुधाची पिशवी फोडून पटकन दूध तापवायला घेतलं आणि इकडे लगेच ना स्वयंपाकाची तयारी करत होते. दूध ह्या बाजूला ठेवलं आणि इकडे तवा ठेवून पोळी बनवण्याचं काम करत होते. तर कसं आहे ना, पोळी स्वयंपाक जर करून गेलं ना तर मिस्टरांचं टेन्शन राहणार नाही, कारण ते ना जिथे महादेवाचा प्रसाद आहे ना तर तिथे यायला त्यांना उशीर होईल. तर मग म्हटलं की चला आपण त्यांच्यासाठी स्वयंपाक करून घेऊ, म्हणजे मग तिकडनं आल्यानंतर थकलं जरी झालं तरी स्वयंपाकाचं टेन्शन नाही राहणार. तर इथे मी पोळ्या करून घेतलेल्या आहे आणि भाजीची लगेच तयारी करत आहे. तर भाजी ना मी गवाराची शेंगा आणि बटाटे टाकून मिक्स ती करणार आहे, कारण त्यांना आहे ना सुकी भाजी तशीच आवडत असते. तर म्हटलं पटकन आहे ना भाजी पण बनवून घेऊ. पोळ्या तर झालेल्याच आहे आणि मग पटकन मसाला वगैरे टाकून कांदा लसूणचं वगैरे टाकलं आणि इथे जिरे मोहरी टाकली, अद्रक किसून टाकलं आणि लगेचच तिखट मीठ टाकून हलवून घेतलं आणि भाजी लगेच फोडणीला घालून दिली. बघा किती छान सुंदर झाली ही भाजी. मिस्टरांना अशीच आवडती. थोडंसं याच्यामध्ये आम्ही कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट घालत असतो आणि जास्त काही रस्सा वगैरे धरत नाही. तर मग संध्याकाळच्या भाज्या थोड्याशा कोरड्याच लागतात, सकाळच्याच भाज्या आम्हाला थोड्याशा रस्सेदार लागतात. आता ही भांडी घासून झालेली तर टोकरी ठेवली आणि आमच्याकडे संध्याकाळीच पाणी येत असतं. मग ते पाणी भरलं नाही ना तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता पाणी येतं. तर म्हटलं चला पटकन आहे ना पाणी भरून घेऊ. तर आज आहे ना काल पाणी आलेलं नव्हतं, तर मग आज पाणी भरायचंच होतं. आज सर्व भांडे रिकामे झालेले होते. मग पटकन सगळे स्वच्छ करून घेतले घासून बिसून आणि हांड्याने पटकन पाणी भरून घेतलं. तो जार आहे ना, तो जार माझा पिण्यासाठीच असतो, कारण स्वरा लहान आहे तर तिला मग हांड्यातून पाणी घेता येत नाही. आणि मग तिला ना ते जारचं नळ आहे ना, तर तो नळ खोलून बरोबर पाणी घेता येतं, म्हणजे तिचं पाणी पिण्याचं टेन्शन नाही राहत. इकडे लगेच मी हांडे बिंडे भरून घेतलेले होते. इकडे खाली मी कळशी ठेवत असते, ती कळशी ठेवून दिलेली आहे, त्याच्यावर झाकण ठेवलं. आणि आता दूध उतरून ना मिस्टर आलेले होते, तर ते म्हणे मला चहा प्यायचा आहे, तर मग त्यांना चहा ठेवत आहे. तर चहाचं कसं असतं ना की जेंट्स म्हटलं ना की चहा त्यांना लागतच असतो. तर बाहेरून आल्यानंतर कडक चहा पिलं ना की एकदम तंदुरुस्त येते. या चहा प्यायला. चला मग आता इथे चहा आता मिस्टरांना देऊन झालेला आहे आणि आम्ही आता तयारी करून मंदिरामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे. इथे लिफ्टमधून खाली उतरलो आणि स्वरा पळतच तिच्या मामीकडे गेली. ही बघा तिची मामी पूजा. आम्ही आता ही प्रवचनच्या ठिकाणी आलेलो आहे. महाराजांचं प्रवचन झालं, आरती झाली आणि खूप सुंदर फटाके पण फोडून झाले. महादेवाचं मंदिर होतं आणि इथे महाप्रसाद होता. महाप्रसादामध्ये मसाले भात आणि गोड शिरा होता. तर आम्ही असा महादेवाच्या प्रसादाचा लाभ घेतला.